परत आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही लास्ट टाइम जर शेतीचा व्हिडिओ बघितला असेल ना, तर त्या टायमाला मी शेती करायला आलेलो। आता परत आलोय मी शेती नाही कापणी करायला। आणि आता बघा शेत पूर्ण कसं मस्तपैकी फुललेलं आहे, बघू शकता तुम्ही पद्धतशीर। या साईडलाही बघू शकता। तर आता आज आपण छोटीच व्हिडिओ बनवणार आहे। लास्ट टाइम पण छोटीच होती, या टायमाला पण छोटीच बनवणार आहे। मस्तपैकी कापणीची आणि झोडणीची बनवणार आहे। सो बघा तुम्हाला वाटा। आणि जर लावणीची बघितलं नसाल ना, तर एकदा बघा, खूप ती त्याच्यावरूनच कळेल की त्याच्यात किती मेहनत लागलेली आहे ना, आता ह्याच्यात किती मेहनत लागणार आहे। कारण का ह्याच्यात पण खूप मेहनत लागते। आणि माझा पण फर्स्ट टाइम आहे, त्यामुळे आपल्याला ट्राय करायचंच आहे। सो शेत बघा एक नंबर, म्हणजे हे हार्डली 3 महिन्यामध्ये एवढं मस्त शेत भात पिकला आहे। हा दुसऱ्यांचा आहे, हा आपला आहे। हा तर बघा काय एकदम सोनेरी सोनेरी दिसतोय, मला दिसत असेल ना, पूर्ण सोनेरी दिसतोय। आणि या साईडला हे हा जो भात आहे ना, हा भात वेगळा आहे, ह्याची जात वेगळी आहे। आणि हा आमचा आम्ही लावला आहे, हा 3 काडीचा आहे। ही एक वेगळी जात आहे, त्यामुळे तुम्हाला कलर थोडा डिफरंट दिसू शकतो। काइंड ऑफ त्या टाईपचं आहे। सो सुरुवात करू। बघा व्हिडिओ आवडले ते नक्की सांगा कशी आहे। व्हिडिओमध्ये अजून पण पुढे काय असेल निसर्ग रिलेटेड आपण दाखवू नक्कीच, कारण का भात कापताना काय तुम्ही जास्त वेळ बघणार नाही। सो सध्या ऊन जाम आहे, जस्ट थंडी चालू झाली, पण थंडी अजून पडली नाही आहे। सो जस्ट आलो आहे मी। सो सुरुवात करू आपण कापायला, आणि तुम्ही पुढे बघत राहा की आपण कसं कापणी आणि जोडणी करणार आहेत। तर लेट्स गो, चला। बारिश आया। पुढची समोरचीच ना? हा तेच। सध्या आपलं काम थांबलंय कापणीचं, कारण का अचानक पाऊस आलाय। सो 2 वाफे पण पूर्ण नाही झालेत आणि पाऊस आलाय। बघू आता सध्या हे आपले लाचचे जे कापायचे ते हे 6 वाफे आहेत, वरचे 2 वाफे झालेत। पण पाऊस अचानक आलाय, त्यामुळे आता पूर्ण कापलेलं भिजलं आहे। बघू आता उद्या जर ऊन असेल तर, नाही तर वांदे आहेत, काय सांगता येत नाही आहे। अवकाळी पाऊस आहे, कधी पण पडतो आणि वाट लावतो। बघू आता, आवाज बघा किती मोठमोठ्याने ना। वातावरण सध्या बेकार झालंय। हा हे घ्या, हे आहे ना पावसाचा नजारा, मस्त क्लास वाटतंय। ऊन बेकार होतो दुपारी, आता संध्याकाळ पण कुठे झाली, हार्डली 3 साडेतीन झालेत, आणि त्याच्यामध्ये पाऊस बघा। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज सेकंड दिवस आहे। सो आज आपण परत शेतीमध्ये आलोत, तुम्हाला दाखवतो आता। हे बघा, काल पाऊस पडला, पावसाने पूर्ण शेतीची बघा का वाट लावून टाकली, पूर्ण झोडपून काढले। एवढा भात उभा होता पूर्ण झोपून टाकला, काहीच नाही उरलं आहे। वांदे करून टाकलं ते बघा। या साईडला पण सेमच गत आहे,
हे पूर्ण दिसतंय रान नाही आहे, हा पूर्ण भात होता, उभा होता, पूर्ण आडवा करून टाकलाय. सध्या आपण काय करतोय ना, काय सुकवतोय ना. काल जेवढं कापलेलं, काल रात्री पाऊस पडला त्यामुळे जाम वांदे झालेत. सो आता आपण सर्व ऑलमोस्ट परत सुकवायला टाकतोय. नशीब जरा चांगलं पाहिजे, परत पाऊस नाही पडला पाहिजे, कारण का क्लायमेट तसाच आहे. बघू शकता ढग आहेत, ऊन येऊन जाऊ नये. असा पकड आणि दोन्हीला साईडला दुसरीकडे करायचं. आणि कचरा बघ, तसा नाही. फायनली आपण सुकायला टाकलेत. आता दुपारी येणार आणि चेक करणार. जर सुकले असेल तर मग आपण पुढची प्रोसिजर करणार, नाही तर तशीच अजून सुकायला देणार. जसं आपण आता आलोय परत. आता आपण जोडणीला सुरुवात करायचं आहे. सो दाखवतो तुम्हाला. सेटअप आणलाय, बांधायचं आहे, टेबल आहे, जरा एक स्क्वेअर टाईप आपण भिंत उभी करणार आणि मग जोडणीला चालू करणार. दाखवतो. हा टेबल आहे आणि हे जे आहेत त्याचे उभे करून मग पद्धतशीर एक 3 भिंती उभ्या करणार आणि मग जोडणीला चालू करणार. आणि आपण आता हे सकाळी आपण जे सुकवायला टाकलेलं ना, मस्तपैकी सुकले उन्हाने, हेच जोडणार आधी, बाकीचं नंतर कापणार आहे. कारण का त्याला खूप टाईम लागणार, गरमीमध्ये पॉसिबल नाही, ऊन फट्टे आहे. त्यानंतर आपण झोडपायला चालू करणार आहोत. सो फायनली आता सुरुवात करतो आपण. ऊन बघा बेकार आहे, प्रमाणाच्या बाहेर ऊन आहे. सो सुरुवात करूया, चला. ऑलमोस्ट आता संध्याकाळ झाली आहे. थोडंसं बाकी आहे झोडपायचं, झोडपून पॅकअप. जाम उन्हामुळे जास्त त्रास होतो, बाकी काही नाही. उन्हामध्ये कापणी म्हणजे मला वाटलेलं इझी असेल फर्स्ट टाइम, पण एका वेळेस लावणी परवडली, झोडपणी पण परवडली, कापणी नाही परवडली. बिकॉज उन्हामध्ये जाम बेकार, म्हणजे एक्सपिरियन्स तगडा होता एकदम. विचार केलेला वेगळा आणि वेगळा झाला वेगळा असा. आणि बघा ही तर दुसऱ्यांची आहे, ही किती बाकी आहे अजून. त्याच्यातली अर्धी झालेली आहे, तयार झालेली आहे, अर्धी नाही झालेली आहे. सो त्यांची वाट किती लागेल असेल. आमची इथे कमी आहे, बाकीची आमची घराजवळची आहे. सो एक्सपिरियन्स एकदम तगडा होता आणि अनुभवला. फर्स्ट टाईम शेती गेली, मस्त. तुम्ही पण केला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजून आता चाललो आहे, आता बाकी आहे ते आपण करू आणि नंतर पुढे बघू. चलो.
आजचा आपला 3रा दिवस आहे. फायनली आपण आलो. आता सकाळी वाजलेत 7. सुरुवात करायची उन्हाच्या आधी आज सुरुवात करायची कारण काल जाम गरम झालं त्यामुळे आज लवकर आलो. पटापट उडवायचं जेवढं पॉसिबल आहे. 6 वाफेत बघू आता किती टाईम लागतो पूर्ण हे पुढपर्यंत. भाऊबाई तिथपासून सुरुवात पटापट 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 सुरुवात करायची. मॉर्निंग बघा काय क्लास आहे. वा मस्त वाटतं आहे. वातावरण थंड आहे. सूर्य नाही त्यामुळं. सो करू सुरुवात. जोडले असते ना आम्ही. फायनली आपलं रोड पण झालेलं आहे.